पहिला गेट टाकलं दाबून पूर्ण. ब्रेक दाबून धरलाय का नाही? क्लच का सोडताय आता? एक मिनिट थांबा ना, माझं ऐकते काय सांगते ते बघा पहिले. आता हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, गाडी घाटात बंद पडल्यावर आपण काय करू शकतो. गाडी बंद नाही पडायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं हे बघायचं. ठीक आहे, आता तुमचे लक्ष राहू द्या पुढं आणि मी जे सांगतोय त्याच्यावर लक्ष ठेवा. ठीक आहे, नजर पुढे, लक्ष माझ्याकडे. ठीक आहे, आता बघा, क्लच हळूहळू सोडायचा, पण ब्रेक सोडायचा नाही. क्लच गाडीचा आवाज चेंज झाला, ब्रेक सोडून द्यायचा. बस, सोडून द्या ब्रेक. क्लच जागेवर पाहिजे, क्लच अजिबात सुटला नाही पाहिजे. दाबा पुन्हा, क्लच दाबा पूर्ण, ब्रेक दाबा, हलकंसं क्लच सोडा. बस बस, क्लच तिथनं खाली बी नाही गेला पाहिजे, वर पण नाही आला पाहिजे. खाली गेलं तर मागे येईल, वर सोडलं तर बंद होईल. थोडंसं क्लच, बस सोडून द्या ब्रेक पटकन. क्लच जिथं आहे तिथंच राहिलं पाहिजे, टाच खाली टेकून राहू द्या. चालेल पुढे, समजलं? दाबा क्लच पुन्हा एकदा, ब्रेक दाबा ना सर, ब्रेक नाही दाबणार का? ब्रेक कडे राहू द्यायचं, पाय सोडा क्लच. बस बस बस, ब्रेक सोडून द्या, गाडी बंद पडणार. क्लच दाबा पूर्ण, ब्रेक दाबा, चालू करा. ब्रेकला जोरात दाबू नका, सोडा क्लच. बस, थोडंसं किंचित सोडा बरं. चालली गाडी पुढे. सीट राहू द्या तसंच, आता नसतं हलवायचं सर. सीट तुम्हाला एकदाच ॲडजस्ट करायचा असतो. काय ते तुम्ही सारखं त्याला दरचोड करत राहिलं तर मग कसं होईल? ब्रेक दाबा, बस सोडून द्या ब्रेक. क्लच जागेवर नाही आहे सर तुमचा, क्लच सुटतोय. दाबा क्लच पूर्ण, हँडब्रेक लावा, ब्रेक सोडून द्या पहिले. क्लच दाबून धरा, हां हळूहळू सोडा, एकदम हळूच. बस, सोडून द्या ब्रेक. हँडब्रेक सोडा ना खाली, क्लच सोडत जाऊ नका पटकन सगळेच. हाफ क्लच करून हँडब्रेक सोडायचा, आता नाही. हाफ क्लच करून, हां सोडा क्लच, थोडा अजून काढा हँडब्रेक पटकन. क्लच जर जागेवर नाही थांबला तर गाडी बंदच पडणार सर. हे बघा, तुम्हाला एकदा करून दाखवतो. चालू करा गाडी, क्लच पूर्ण दाबा, सोडून द्या, तुमचा पाय बाजूला काढा. आता बघा, हा हँडब्रेक लावलेला आहे, ब्रेक सोडलेला आहे, हळूच क्लच सोडायचा. एवढी गाडी व्हायब्रेट झाली, हँडब्रेक पटकन असं खाली सोडून द्यायचं, पण क्लच हल्ला नाही पाहिजे. ठीक आहे, समजलं? चला दाबा क्लच, सोडा क्लच हळूहळू, काढा हँडब्रेक पटकन. समजलं का? क्लच जागेवर पाहिजे, क्लच जर हल्ला तर गेला समज विषय. ठीक आहे, फिरवा तुमच्याकडे पूर्ण पटकन, पूर्ण फिरवायचं फास्ट. क्लच आहे तिथं राहू द्या, क्लच हलवू नका. ब्रेक सोडा ना, ब्रेक सोडा ना. अरे रे, कर सरळ. सेकंड गिअर क्लच दाबून. आता तुम्हाला ॲक्सिलेटरची अजिबात गरज नाही, क्लचची गरज नाही. क्लच आणि ॲक्सिलेटर पूर्ण सोडून द्यायचं आहे आणि फक्त ब्रेकवरती राहू द्यायचं. पाय बाजूला घेतल्या तरी चालतं, फक्त ब्रेकवर ठेवला पाहिजे. हां, फक्त ब्रेकवर ठेवायचं. अजून पण जाताना खाली उतरताना पण 20च्या खाली उतरू देऊ नका आणि 40च्या वर जाऊ देऊ नका. ब्रेक थोडंसं टच करून ठेवा आणि कंटिन्यू ठेवा. ठीक आहे, देवदर्शन लय झालेत. ब्रेक सोडा साहेब, 20च्या खाली उतरायली गाडी सर. कशी जायची गाडी? याकडे सोडा ब्रेक. खाली असं कसं दाबतोय? मी तुम्हाला काय सांगितलं, 20च्या खाली येऊ देऊ नका. जाऊ द्या, भीती वाटायला लागली. काय भीती वाटते तिला? त्या पलीकडे गाडी कुठे चालली बघा, इकडे लाईन बरोबर. सर जोपर्यंत बिंदास गाडी सोडत नाही तोपर्यंत काय अंदाज येतो तुम्हाला त्याचा? बिंदास सोडावीच लागते गाडी. लाईन बरोबर चला. आपली लाईन कुठून आहे? पलीकडची लाईन सर, त्याच्या बरोबर गाडी चालू द्या.
एकच दिवस असते का घाट ट्रेन? एकच असते. ब्रेक सोडा ना, किती कमी करायचे स्पीड. लॉंग ड्राईव्ह आणि 20 किलोमीटर तर याच्यासाठीच असते ना. कसं पलीकडे घ्या. सोडून द्या ब्रेक. इम्प्रूव्हमेंट काय करायची सर माहिती आता सध्या? चालवण्यावर कळलं ना मला. आता घाटात गाडी तर होतच असते ना.